शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत राइज अँड शाइन बायोटेकच्या पाटील फार्म या ठिकाणी। आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अतिशय सुंदर आणि भन्नाट्यामध्ये प्रयोग केलेला आहे, तो म्हणजे की केळी पिकामध्ये आंतरपीक म्हणून त्यामध्ये स्वीट कॉर्नची त्यामध्ये लागवड करण्यात आलेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो ही जी काही लागवड आहे मार्च महिन्यामध्ये करण्यात आलेली होती। एवढं टेम्परेचर सुद्धा असताना केळी तर अति उत्तम आलेलीच आहे, पण त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जे काही स्वीट कॉर्न करण्यात आलेलं होतं ते स्वीट कॉर्न देखील अतिशय उत्तम पद्धतीने आलेलं आहे। नेमकी संपूर्ण ह्या शेताचं नियोजन मॅनेजमेंट नेमकी कशा पद्धतीने केलेलं आहे, नेमकी कोणता वाण केलेला आहे, केळीचं देखील मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलेलं आहे, हे संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत मॅडम आहे, खास करून आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार मॅडम। नमस्कार सर। एकदा आपला परिचय द्या। नमस्कार सर, मी विद्या चव्हाण। मी राइज अँड शाइन बायोटेक या कंपनीमध्ये गेली 16 वर्ष काम करते आणि हा आपण पाटील फार्म प्रोडक्ट LLP याच्या अंतर्गत ही आपलीच टिश्यू कल्चरची रोपं आहेत ती आपण लावलेली आहेत या प्लॉटमध्ये। आणि त्याच्याबरोबर आपण आंतरपीक म्हणून आपण एक स्वीट कॉर्न त्याच्याबरोबर घेतलं होतं, तर त्याचा पण रिझल्ट आपल्याला चांगले मिळालेले आहेत। आणि बरोबर आपल्याला केळीला सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ह्याच्यातनं संरक्षण मिळालेलं आहे। संरक्षण मिळालं। आता तुम्ही स्वीट कॉर्न करत असताना खास करून आमची नामदेव उमाजी ॲग्रीटेकची स्वीट 16 हा त्यामध्ये वाण केला होता, तर एकंदरीत कसा वाटला, किती क्षेत्रावरती तुम्ही याची लागवड केलेली आहे, काय सांगाल त्यामध्ये? आता हा टोटल आपण 15 एकर मध्ये आपण याचं प्लांटिंग केलेलं आहे बनानाचं। याच्यामध्ये इन्क्लुडिंग आपले जिनोसर आणि G9 ह्या दोन व्हरायटी आपण त्याच्यामध्ये प्लांटिंग केलेल्या आहेत। हे आपण शेतकरी मित्रांना सुचवू शकतो की तुम्ही इंटरक्रॉपिंग म्हणून स्वीट 16 ही व्हरायटी तुम्ही त्याच्यामध्ये प्लांटिंग करू शकता, की जेणेकरून त्याला आपल्याला रेट सुद्धा खूप चांगला मिळालेला आहे। 14 ते 15 रुपयाच्या प्रति किलो मध्ये आपल्याला आता त्याचा रेट मिळालेला आहे। रेट मिळालेला आहे, म्हणजे छान रेट मिळालेला आहे। छान रेट मिळालेला आहे। आणि आता सध्या जी स्वीट कॉर्नची कणसांची खास क्वालिटी असेल, दाण्यांची क्वालिटी आहे, ती एकंदरीत कशी आहे, म्हणजे चांगली आलेली आहे की काय सांगाल त्याच्याबद्दल? हो, क्वालिटी पण चांगली आलेली आहे त्याची। तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये पूर्ण दाणे भरलेले आहेत। एक सोलून दाखवा त्या। तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तर दाण्यांची क्वालिटी सुद्धा अतिशय उत्तम आहे आणि टोकापर्यंत भरलेले देखील तुम्हाला दाणे पाहायला मिळत असेल, अतिशय उत्तम क्वालिटी। आता बऱ्याच वेळेस मॅडम तुम्ही पाहत असं म्हणजे संपूर्ण शेतामध्ये आपण जसं पाहिले की एका झाडाला डबल कणीस लागलेला आहे। आता बऱ्याच वेळेस डबल जे कणीस लागलं जातं काही वेळेस ते परिपक्व नसतं, म्हणजे एकच पक्व होतं। पण अशी समस्या ह्या व्हरायटीमध्ये तुम्हाला कुठे जाणवली का, म्हणजे दोन्ही कणस पक्व झालेले आहे की नाही? नाही, आता तुम्हीच प्लॉट व्हिजिट केलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल की 2 ते 3 कणीस आहेत आणि सगळे युनिफॉर्मली ग्रो झालेले आहेत। सगळ्यामध्ये शेवटपर्यंत तुमच्यामध्ये सीड्स जे आहेत आपल्याला अवेलेबल दिसतात, टोकापर्यंत दाणे आहेत। टोकापर्यंत दाणे आहेत त्याच्यामध्ये। आता ज्यावेळेस तुम्ही व्यापाऱ्यांना हा प्लॉट वगैरे दिला प्रोसेससाठी, तर नेमकी ज्यावेळेस ही क्वालिटी वगैरे पाहून काय त्यांचं म्हणणं होतं, म्हणजे क्वालिटीसाठी पूर्ण समाधानी होते का? हो, क्वालिटीसाठी आम्ही 3-4 जणांना आम्ही दाखवला प्लॉट हा, पण त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आलं की मॅडम आत्ताच्या ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पण हा प्लॉट तुम्ही खूप छान ग्रो केला आणि खूप छान ग्रोथ झाली तुमची केळीची आणि मका। आत्ताच्या ह्याच्यामध्ये आता म्हणजे असा माल आम्हाला मिळत नाही मार्केटमध्ये, तर हा तुमचा खूप चांगल्या प्रतीचा माल आहे। आता जसं की तुम्ही केळी त्यामध्ये मुख्य पीक आहे, त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून स्वीट कॉर्न त्यामध्ये केलेला आहे, पण बऱ्याच वेळेस काही शेतकऱ्यांचा असाही प्रश्न असू शकतो की स्वीट कॉर्नमुळे केळीला काही फटका वगैरे बसलेला आहे का, किंवा केळीच्या वाढीवरती काही परिणाम झाला, असं काही जाणवलं त्यामध्ये? नाही, तसं काही नाहीये। ऍक्च्युली काय आहे, मका हे थोडंसं न्यूट्रिशन जास्त घेणारं पीक आहे, त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की मका केळीमध्ये लावली की त्याचं न्यूट्रिशन ते ऍब्सॉर्ब करतं, पण तसं नाही। ऍक्च्युली उन्हाळ्याच्या सीझन मध्ये आमच्या केळीची आणि स्वीट कॉर्नची दोन्ही ग्रोथ तुम्ही बघत असाल तर दोन्हीची ग्रोथ चांगली आहे आमची, तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशन दोन्हीला गेलेलं आहे, असं नाहीये की दोन्ही फक्त। आणि आता सध्या म्हणजे जे स्वीट कॉर्न मधून जो काही येणार उत्पन्न वगैरे आहे त्याच्यामुळे केळीचा खर्च देखील त्यामध्ये भागलेला असेल। हो, त्या उत्पन्नामधून आमचा बाकीचा जो लेबर कॉस्ट वगैरे आहे ती आमची त्याच्यामधून रिड्यूस झालेली आहे। आता येणाऱ्या पुढच्या हंगामामध्ये म्हणजे जसं की खरीप त्यामध्ये स्टार्ट होणार आहे, खरीपामध्ये किती एकर पर्यंत स्वीट कॉर्न लावण्याचा त्यामध्ये विचार आहे, स्वीट 16 व्हरायटी लावण्याचा विचार आहे? आमचं बनानाचं आमचं ओन म्हणजे आमचे ओन प्लांट्स आणि ओन फील्डवर आम्ही एक 50 एकर पर्यंत प्लांटिंग करणार आहे, तर त्याच्यामध्ये आमचं आता ह्या रिझल्ट वरून आमचं असं चाललंय की त्याच्यामध्ये पण आपण स्वीट कॉर्न ही व्हरायटी त्याच्यामध्ये प्लांटिंग करू, स्वीट 16 ही व्हरायटी। ओके, निश्चितच अतिशय खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव तुम्ही आमच्या शेतकऱ्यांसोबत शेअर केला आणि शेतकरी मित्रांनो अतिशय सुंदर त्यामध्ये प्लॉटचं मॅनेजमेंट देखील त्यामध्ये कंपनीने त्यांच्या टीमने त्यामध्ये केलेला आहे, म्हणजे केळीची तर अतिशय उत्तम वाढ झालीच आहे। त्याच पद्धतीने जी काही आपली नामदेव उमाजी ॲग्रीटेकची असणारी स्वीट 16 व्हरायटी आहे ही देखील अतिशय उत्तम आलेली आहे आणि तिची असणारी जी काही क्वालिटी वगैरे शेतकऱ्यांनी किंवा यांनी जी काही तयार केली आहे त्याच्यामुळे बाजारभाव देखील अतिशय उत्तम त्यामध्ये मिळालेला आहे। तुम्हाला देखील शेतकरी मित्रांनो येणाऱ्या खरीप हंगामामध्ये स्वीट कॉर्न लावण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर नामदेव उमाजी ॲग्रीटेकची स्वीट 16 त्यामध्ये लावू शकता। आणि खास करून केळीमध्ये जर आंतरपीक म्हणून जर तुम्हाला नियोजन जर करण्याचा विचार असेल किंवा उन्हाळ्यामध्ये प्रोटेक्शन म्हणून देखील तुम्हाला पिकाचं लावायचं असेल साईटने, तर तरी देखील तुम्ही स्वीट कॉर्न त्यामध्ये लावू शकता, जेणेकरून दुहेरी फायदा या ठिकाणी तुम्हाला झालेला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद।